दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। टेंभूच्या पाण्यापासून वंचित क्षेत्राला लवकरच पाणी मिळणार। संग्रामसिंह देशमुख यांनी ओगलेवाडीत अधिकाऱ्यांशी केली चर्चा। कडेगाव तालुक्यातील टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रापासून अद्याप वंचित राहिलेल्या भागाला शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे। टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या ओगलेवाडी येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्याशी संग्रामसिंह देशमुख यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा केली। यावेळी तालुक्यातील विविध गावांमधील वंचित क्षेत्राला तात्काळ पाणी देण्याबाबतचे निवेदनही देण्यात आलं। या चर्चेदरम्यान कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथील गरुडमळा, फडतरे डेअरी, व्यंकटराव यादव वस्ती, बिरोबा मंदिर परिसर तसेच उपाळे, वांगी, मायनी, वांगरेठरे, शाळागाव, रायगाव, आमरापूर, हनुमंत वडिये, एडे, तोंडोली, सासपडे, तडसर, हिंगणगाव खुर्द, आपशिंगे, कोतवडे, नेरली, वडी रायबाग, नेवरी, एतगाव, खराडे वांगी आणि कान्हरवाडी या गावातील पाणी नसलेल्या भागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। या वंचित भागाचा तातडीने सर्वे करून पाण्याचे प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी यावेळी दिले। बंदिस्त पाईपलाईन करणे, तलावात पाणी सोडणे आणि जुन्या कॅनॉलची गळती काढणे यासारखी कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे त्यांनी मान्य केलं। या प्रसंगी बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले की कडेगाव तालुक्यातील इंच आणि इंच जमीन टेंभूच्या पाण्याने ओलिताखाली आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली असून हा प्रस्ताव जलद गतीने मंजूर करून लवकरच संपूर्ण कडेगाव तालुका दुष्काळ मुक्त केला जाईल। दिवंगत लोकनेते संपतराव देशमुख यांनी दुष्काळी भागासाठी पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं। यावेळी विलास गरुड, ॲडव्होकेट सत्यजित यादव देशमुख, माजी सरपंच संजय माने यांच्यासह कडेगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।